नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज जे की बघा महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी बघा जी की आपण आज प्रश्नपत्रिका मित्रांनो या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे जे की 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे जे की आपण आज 25 प्रश्न सोडवणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा, आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या। आणि नवीन असाल तर मित्रांनो बघा, पहिल्या या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र तुम्ही आत्ताच करून घ्या। ओके, तर बघा प्रश्न पहिला मित्रांनो, बघा प्रश्न पहिला पाहण्या अगोदर वही पेन घ्या आणि संपूर्ण काय प्रश्नसंच मित्रांनो लिहून घ्या। आणि लिहून घेऊन बघा येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत बघा हे सर्व काही मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही पाठांतर मात्र या ठिकाणी अवश्य करून घ्या। कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये येणार ही जी बघा जी की संपूर्ण काही प्रश्नसंच आहेत। ओके, प्रश्न पहिला, दक्षिण भारतातील बघा मित्रांनो बायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती। मित्रांनो बघा, दक्षिण भारतामधली जी की बायकोम सत्याग्रह चळवळ ही बघा कशाशी संबंधित होती, तर ती म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक मंदिर प्रवेश आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। दुसरा, अफगाणिस्तानचा संबंध जर काबूलशी असेल तर इराणचा संबंध प्रश्नचिन्हासोबत। मित्रांनो बघा या ठिकाणी सहसंबंध कसा आहे, जर अफगाणिस्तान या देशाची राजधानी काबूल असेल तर इराणची कोणती, तर मित्रांनो बघा इराणची बघा जी की क्रमांक ब तेहरान ही आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे, खालीलपैकी कोणत्या देशाला भारताची सर्वात जास्त सीमा आहे। मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा ब जे की बांगलादेश या देशाला बघा जी की मित्रांनो आपल्या भारताची सर्वाधिक मित्रांनो जी की सरहद या ठिकाणी बघा जी की लाभलेली आहे। ओके, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो चिल्का हे जे सरोवर आहे बघा जी की क्रमांक ड ओडिशा या राज्यात आहे। ओके, लक्षात ठेवून घ्या। पुढे बघा, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे, तर मित्रांनो बघा नागार्जुन सागर हे जे धरण आहे बघा जी की क्रमांक कृष्णा या नदीवर बांधण्यात आलेलं आहे। पुढे, महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे। मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र या राज्याला बघा जी की एकूण किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे, तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक मित्रांनो ब जी की 720 आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार असेल। पुढे, सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे। मित्रांनो बघा सज्जनगडच्या जे की पायथ्याशी बघा कोणतं गाव आहे, तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क जी की परळी हे आहे। लक्षात ठेवून घ्या। पुढे, सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला, तर मित्रांनो बघा सापेक्षतेचा सिद्धांत हा बघा जी की क्रमांक ड आइन्स्टाईन याइन बघा जी की मित्रांनो यानं मांडलेला आहे। ओके, पुढे, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला। मित्रांनो बघा इलेक्ट्रॉनचा शोध हा बघा जी की क्रमांक जे जे थॉम्सन यांनी मित्रांनो लावलेला होता। ओके, लक्षात ठेवून घ्या। इलेक्ट्रॉनचा शोध बघा जी की क्रमांक जे जे थॉम्सन। पुढे, 10वा प्रश्न, 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो। तर बघा मित्रांनो 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे बघा जी की हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून बघा जी की कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो, तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ब चंद्रशेखर वेंकटरमण आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल। पुढे बघा 11वा प्रश्न। मित्रांनो बघा 11वा प्रश्न पाहण्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, तर ती म्हणजे काय, बीड जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। क्रॅक करण्यासाठी लगेच खरेदी करण्यासाठी 74 14 9307 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट टाका, तुम्हाला मित्रांनो लगेच मिळून जाईल। मित्रांनो बघा महत्त्वाचं म्हणजे काय, जर तुम्हाला बघा मित्रांनो कमी वेळेत जर या ठिकाणी जास्तीत जास्त स्टडी म्हणजे अभ्यास करायचा असेल तर आपला हा महाटोकळा मित्रांनो जे की तुम्ही या ठिकाणी आत्ताच बाय करून घ्या, वेळ लावू नका। बघा मित्रांनो फक्त आणि फक्त 20 दिवसाचा बघा जी की आपल्याकडे बघा या ठिकाणी कालावधी उरलेला आहे आणि येणाऱ्या बघा जी की 22 फेब्रुवारी 2026 रोजी बघा मित्रांनो आपली एक्झाम या ठिकाणी होणार आहे। म्हणून मित्रांनो जास्तीत जास्त बघा तुम्ही या ठिकाणी वेळ लावू नका, लगेच हा आपला महाटोकळा तुम्ही खरेदी करून घ्या आणि तुमच्या अभ्यासाला एक नवी या ठिकाणी दिशा द्या, एक नवी बघा जी की तुमच्या अभ्यासाला मित्रांनो एक वळण द्या। ओके, तर बघा पुढचा प्रश्न, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे, तर मित्रांनो बघा जी की क्रमांक संगमनेर आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे,
अजिंठाचे चित्र काय दर्शवते? मित्रांनो बघा, अजिंठा या लेणीचं बघा जे की चित्र बघा क्रमांक ब जे की जातक कथा दर्शवत असते. पुढे, कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली? मित्रांनो बघा, कैलास या मंदिराची निर्मिती ही बघा जी की कोणाच्या राजवटीमध्ये झालेली आहे? तर ती म्हणजे बघा जी की क्रमांक राष्ट्रकूट आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे, महाभारतातील धृतराष्ट्र या राज्याच्या बघा जी की पत्नीचे नाव काय होते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक गांधारी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढे, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? मित्रांनो बघा, 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व बघा जी की क्रमांक नानासाहेब पेशवे यांनी मित्रांनो केलेलं होतं. पुढे, स्वतंत्र सैनिक उमाजी नाईक यांचे स्मारक कोठे आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचं स्मारक हे बघा जी की क्रमांक ब पुणे या ठिकाणी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. बार बार सांगत आहे बघा, हे संपूर्ण काही मित्रांनो प्रश्नसंच तुम्ही लिहून घ्या आणि येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत हे सर्व काही प्रश्नसंच पाठांतर नक्कीच करून घ्या. कारण बघा मित्रांनो, 100% परीक्षेमध्ये येणारे हे सर्व काही प्रश्नसंच आहेत. पुढे, जय जवान जय किसान हा महान घोषणेचे बघा या महान घोषणेचे जनक खालीलपैकी कोण आहेत? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक लाल बहादूर शास्त्री आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. पुढे, पवनार येथे परधाम आश्रम कोणी स्थापन केली किंवा कोणी स्थापन केले? तर मित्रांनो बघा, पवनार या ठिकाणी जे की परधाम नावाचं आश्रम हे बघा जे की क्रमांक विनोबा भावे जे की मित्रांनो बघा आचार्य विनोबा भावे यांनी स्थापन केलेलं आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, तर बघा, लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक 366 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे. पुढे, युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे? तर बघा मित्रांनो, युक्रेन या देशाची बघा जी की राजधानी ही बघा मित्रांनो जी की क्रमांक बघा जी की कीव ही आहे. लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढे, खालीलपैकी जगातील सर्वोच्च जे की बघा मित्रांनो पर्वत रांग कोणती आहे? मित्रांनो बघा, या खालीलपैकी जगातील सर्वोच्च पर्वत रांग ही बघा जी की क्रमांक कुका कोरम ही आहे. कुरा कोरम ही आहे. बघा, लक्षात ठेवून घ्या. ओके. पुढचा 22वा प्रश्न बघा, समुद्रसपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची किती आहे? तर मित्रांनो, समुद्रसपाटीपासून माउंट एव्हरेस्ट या पर्वत शिखराची उंची ही बघा जी की क्रमांक मित्रांनो 8,848 मीटर इतकी आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे, इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे? तर मित्रांनो बघा, इंदिरा पॉईंट हे बघा जी की क्रमांक निकोबार या बेटावर आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. मित्रांनो बघा, या अगोदर देखील बघा आपल्या बीड पोलीस पाटील भरतीसाठी बघा जी की आम्ही आजपर्यंत खूप साऱ्या जवळपास 15 प्रश्नपत्रिका ठिकाणी आम्ही सोडवलेली आहेत. जर समजा मागले तुम्ही हे 15 प्रश्नपत्रिका जर पाहिले नसाल, अवश्य बघा मित्रांनो पाहून घ्या. बघा 15 प्रश्नपत्रिकेची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर आम्ही अवेलेबल तुम्हाला करून दिलेली आहे. या प्लेलिस्टची बघा मित्रांनो मी लिंक काय करतो बघा जी की आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो. या प्लेलिस्टच्या बघा लिंकवर क्लिक करा आणि मित्रांनो बघा मागले सर्व काही प्रश्न असतात तुम्ही या ठिकाणी अवश्य पाहून घ्या. म्हणजे जे की बघा परीक्षेला मित्रांनो 100% तुम्हाला बघा या सर्व काही प्रश्नाचा फायदा होणार आहे. म्हणून एकही प्रश्नपत्रिका मिस करू नका. प्लेलिस्टवर क्लिक करा आणि संपूर्ण काही मित्रांनो बघा प्रश्नपत्रिका ठिकाणी शेवटपर्यंत पाहून घ्या. ओके. बघा पुढचा, भारताचे 29वे राज्य कोणते आहे? मित्रांनो बघा, आपल्या भारताचं जे की 29वे राज्य हे बघा जी की क्रमांक तेलंगणा हे 2014 साली स्थापन झालेलं आहे. ओके, लक्षात ठेवून घ्या. शेवटचा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? या प्रश्नाचं योग्य आन्सर बघा मित्रांनो तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि समजा जर बाकी तुम्हाला व्हिडिओ या ठिकाणी आवडला असेल, या आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, या आपल्या चॅनलला बघा सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.